एंजलचा क्लास केला, मनी एंजलचा. तर कसा तुम्हाला वाटला हा क्लास आपला? सगळ्यात प्रथम तर मी थँक्यू म्हणेन. क्लास तर मी केलाच, पण ते क्लास करण्याच्या आधी मला तुम्ही भेटलात. म्हणजे कसं आहे, प्रत्येक प्रॉब्लेम्स मला लाईफमध्ये खूप आले. म्हणजे कधी फायनान्शियल आले, कधी माझ्या तब्येतीसाठी आले, कधी माझ्या घरातले काही प्रॉब्लेम्स होते. क्लास तर म्हणतात ना, की क्लास तर खूपच छान आहे. गेल्या महिन्यामध्ये मला जेव्हा तुमच्याशी बोलणं झालं आणि मी तुम्हाला सांगितलं, की ताई मला असा-असा प्रॉब्लेम आहे, तर मी काय करू? तेव्हा तुम्ही मला सांगितलं, की मला फक्त एक 5 मिनिटाचा वेळ दे, मी तुला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे ताईंची ही चांगली आहे, की त्या कधीच कुठल्याच गोष्टीसाठी इग्नोर नाही करत. काही त्यांच्याकडे हातात काम असेल, तर त्या सांगतात, की "ठीक आहे, मी तुला एक 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी वेळ करून किंवा विचार करून तुला सांगते." त्यावेळेस त्यांनी माझा सगळा प्रॉब्लेम समजून घेतला आणि त्यांनी मला हा एंजल क्लासबद्दल सुचवलं, की "अश्विनी असं नाही, असं माझ्याकडे क्लास आहे आणि तो क्लास कर." आणि ताईंचं बोलणं म्हणजे साक्षात एखाद्या बोलतात ना, देवीच्या तोंडातून आलेला शब्दच आहे. अरे बापरे. माझ्यासाठी तरी. बाकीच्यांचा तर अनुभव मला माहिती नाही. कारण ताईही मी फोन केला, कधीही सांगितलं, की मला असा-असा प्रॉब्लेम आहे, असा-असा नाही, तर त्याच्यासाठी सोल्युशन एनी हाऊ ऑल्वेज रेडी आहे ताईंकडे. आणि तसाच ताईंनी मला हा क्लास सुचवला, की "अश्विनी असा-असा एक क्लास आहे एंजलचा, तो क्लास तू कर." आणि मी तो क्लास केल्यापासून लकीली आज म्हणजे म्हणतात ना, पैशांचा पाऊस जसा आहे, तसा त्या एंजल क्लास केला आणि तेव्हापासून माझे जे प्रॉब्लेम्स होते, ते मी त्या एंजलला सांगितले पैशांसाठी किंवा माझे काही ते माझे ते एंजल्सने ते माझे पैशांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि 8 ते 9 दिवसामध्ये माझ्याकडे ते पैसे आले आणि तसंच मी ताईंना पुन्हा फोन केला, की "ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते क्लास केला, पण त्या क्लासचा रिझल्ट मला आला." ओके. त्यासाठी मी थँक यू ताईं अश्विनी. त्यात मी सगळ्यात प्रथम ताईंना थँक्यू बोलते, की प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे प्रत्येक सोल्युशनचं हे आहे. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी सोल्युशन. सगळ्या प्रॉब्लेमचं त्यांच्याकडे सोल्युशन आहे आणि क्लास तर मी त्यांच्याकडे हा एकच क्लास नाही केला, तर ह्याच्या आधी सुद्धा मी 1-2 क्लास केले. पण ताईंकडे क्लासचे रिझल्ट्स आहेत छान आणि निकिता यांच्या क्लासचा तर रिझल्ट खूपच छान आहे. ओके. आता बऱ्याच जणांचं काय होतं, काही काही जणांचं ह्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे एंजल्स म्हणजे आपण मराठीत देवदूत बोलतो. काही लोकांचा विश्वास नसतो, की ट्रस्ट नसतो, की ह्या गोष्टी घडतात. आहेत असे लोक, काही मलाही असे भेटलेले आहेत आणि नंतर त्यांनी ट्रस्ट केल्यानंतर त्यांना रिझल्ट आलेला आहे. तर ज्या लोकांचा ट्रस्ट नाहीये किंवा जे प्रॉब्लेम्स मध्ये आता आहेत, पण काही कारणास्तव ते स्टक झालेले आहेत, म्हणजे त्यांना कुठेच काही मार्ग भेटत नाहीये, अशा लोकांना तुला काय सांगावंसं वाटेल? पहिली गोष्ट तर त्यांनी ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास खूप महत्वाचा आहे. कारण समोरचा आपल्याला सांगतो, मी जसं आता 2 मिनिटापूर्वीच बोलली, की ताईंनी सांगितलेला त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा एका लक्ष्मीप्रमाणेच आहे माझ्यासाठी तरी आणि त्यांनी दिलेला शब्द आजपर्यंत कुठे वाया नाही गेला. तर पहिली गोष्ट तर ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास हवा आणि विश्वास ठेवले तर आपलं काम पूर्ण होईल. आणि मला त्यासुद्धा म्हणजे बाकीच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा सांगायचे, की फक्त ह्या गोष्टीवरती तुम्ही एकदा विश्वास ठेवा. माझ्यासाठी ही गोष्ट मी अनुभवली आहे. थँक्यू सो मच अश्विनी, एवढं छान तू सांगितलंस इतरांना. बिकॉज आहे काय सध्या परिस्थिती, सगळ्यांना आजकाल पैशाची गरज आहे, पण लोकांना मार्ग भेटत नाहीये की आपण कशा पद्धतीने केले पाहिजे. बिकॉज ऑफ त्यांच्यात ब्लॉकेजेस असतात, निगेटिव्ह थॉट्स असतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे मग ते स्टक होतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या जमिनीवर आहेत, ज्या आपल्यासाठी हेल्प करतात. देवता आहेत, आपल्या आई साहेब तर आहेतच, पण अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता रेखी आहे, मी होपोनोपोनो हिलर आहे, रेखी ग्रँडमास्टर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यातल्या निदान तुम्ही तुमच्या सक्सेस करता किंवा तुम्हाला पुढे जाण्याकरता तुम्ही थोड्या तरी टेक्निक वापरून पुढे गेलात तरी खूप आहे. ओके. तर थँक्यू सो मच.